हरे कृष्णा, राधे राधे. तर चला, आज आपल्या चॅनलवर खूप महत्त्वाची एक रेसिपी दाखवणार आहे मी. तर प्लीज सगळ्यांनी पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची अजून नवीन नवीन ज्या रेसिपीज आहेत तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर आज आपण इथे कोबी या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. तो कोबी ही बघा सगळेच नाकतोंड मुरडणारी आहे, परंतु जर माझ्या पद्धतीने केली ना तर सगळे इतक्या चवीने खातील ना की ती अगदी 2 मिनटात संपून जाईल. तर इथे पहा, मी आधी पावशर कोबी आणलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. एकीकडे डाळ भिजवलेली आहे, चण्याची डाळ भिजवलेली आहे. ठीक आहे. या पद्धतीने अजून एक की कोबीमध्ये विटॅमिन सी, विटॅमिन के आणि फायबर यांनी पूर्ण युक्त आहे. त्याच्यामुळं आपल्या शरीरासाठी कोबी ही भाजी खूप महत्त्वाची आहे. तर इथे मी बाकीचे मसाले घेतलेले आहेत. अर्धा टोमॅटो कापून ठेवलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, हळद अर्धा चमचा घेतलेला आहे, जिरं मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा, आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ घेतलेले आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे सगळे मसाले घेतले आहे. तर चला, तर इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. मी इथे फक्त 1 पळी चमचा तेल टाकत आहे. तेल जास्त वापरायचं नाही, शरीराला तेल जास्त चांगलं नाही, त्याच्यामुळे 1 चमचा तेलामध्येच बरोबर भाजी होणार आहे. आधी मी मोहरी टाकली, ती छान तडतडून द्यायची, संपूर्ण भाजून घ्यायची. मग जिरे टाकले, थोडीशी कसुरी मेथी टाकली. ठीक आहे. आता मी डाळ टाकत आहे भिजवलेली. ती डाळ थोडीशी 1-2 मिनटं छान परतून घ्यायची, म्हणजे ती थोडीशी शिजून निघते. यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहोत, हळद, मीठ, जे काही आपण मसाले काढले होते ते सगळे आपण टाकून द्यायचे आहे. फक्त टोमॅटो, आपण जी आपली भाजी आहे कोबीची ती छान अर्धी शिजत आली ना की मग टोमॅटो संपूर्ण टाकणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीने 1-5 मिनटं मी छान परतून घेतलेला आहे. नंतर मग कोबी जो आपण धुवून ठेवला होता, कोबी चिरून धुवून ठेवला होता, तो कोबी इथे टाकलेला आहे. साधी सिंपल एकदम साध्या पद्धतीमध्ये, त्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात टाकलेला नाही. तर बिना कांदा लसूणची ही भाजी खूप सुंदर होती. तर इथे हिला छान परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं फक्त परतल्यानंतर आपण झाकण ठेवूया. आणि हा जो टोमॅटो आहे चिरलेला, तो थोडीशी कोबी थोडी शिजल्यानंतर आपण वरून टोमॅटो राहिलेलाही टाकून देऊ. पुन्हा झाकण ठेवूया त्याच्यावर. तर आता आपण 5 मिनटं शिजायला ठेवू. कोबी शिजून जातो 5 मिनटात. तर इथे छान कोबीची भाजी रेडी आहे. या पद्धतीने नक्की करून पहा, सगळ्यांना आवडणार. तर चला, सांगा मला कशी झाली भाजी.